नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नाव सोनूबाई, हाती सोन्याचा वाळा. काय म्हणून चुकली का? नाही, चुकली वगैरे काही नाही. मी ती जराशी बदलली आहे. आजची जी आपली पाहुणी आहे ना, तिच्यासाठी. आणि तुम्हाला कळेल लवकरच की ही बदललेली म्हण तिच्यासाठी कशी छान शोभून दिसते ते. ती म्हणजे कोण? तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची लाडकी सुहास मावशी. सुहासिनी मावशी, सुहास जोशी. आता कळलं ना? वेलकम टू दिल के करीब. नमस्कार. सुहासिनी म्हटल्यावरती नाही कळणार कोणाला. तेच झालंय, सुहासिनी कोणाला माहितच नाही. माझं खरं पाळण्यातलं नाव हो सुहासिनी ना, आहे. खरं तर मलाही माहिती नव्हतं. आता इतक्या वर्षांपासून मी तुला ओळखते, पण मला आज कळलं. मला सुहासिनी म्हणणारी फक्त दोनच माणसं आहेत, माझे वडील हा. आणि मिस्टर अलकाजी. ओ हो हो हो. बर 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 बर. बरं, आपल्याकडे दिल के करीब मध्ये तुला माहित असेल तर अशी एक प्रथा आहे की आधी तुला आम्ही गिफ्ट देणार आणि मग धमाल गप्पांना सुरुवात करणार. ओके. Okay? पुस्तक, अरे वंडरफुल. मा अन्नपूर्णा देवींच्या आयुष्यावरती एक पुस्तक लिहिलंय सुनील शास्त्री यांनी आणि अनुवाद केलाय उर्मिला आपटे यांनी. अरे वा 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 वा, थँक्यू. वेलकम. सुंदर. पुस्तक हा काय म्हणायचं प्राण आहे, किती असली तरी कमीच हो ना. असतात. बरं, आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची. बरं. तिने हे खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास. आणि ती स्वतः एक हीलर आहे. ती ओ. एक लेखिका आहे आणि खूप छान पुस्तक लिहिलंय तिने. अरे वा, छान, सुंदर. अगं आता मला म्हातारपणी याचीच गरज आहे. वा वा. अजून ते काय? वनश्री माहिती असेल ना? हो हो, वनश्री पांडे. हा, तिचं पहिली नया- जोशी. बरोबर बरोबर. तर तिचा नयापण नावाचा ब्रँड आहे आणि ती खूप सुंदर साड्या हो, आणि हो, ड्रेसेस मला वगैरे माहिती आहे. बनवते. करते सो ती. तिने तुझ्यासाठी, तुला जर आवडत नाही फार म्हणून तुझ्यासाठी खूप छान एक हँडलूमची साडी पाठवली आहे. किती गोड. अरे फारच सुंदर. वा वा, हे असंच घालावं असं वाटतं छान गं आहे ना? आता. खूप छान आहे, थँक्यू. आणखीन एक आपला मित्र आहे निशांत आवळे नावाचा. आणि तुझं आता शूटिंग चालू असतात, प्रवास चालू असतो म्हणून तुझ्यासाठी एक बॅग पाठवली आहे. वा वा वा. थँक्यू थँक्यू. अरे ही एक गरजेची गोष्ट होती हो आता ना? मला. थँक्यू सो मच. वेलकम. बरं, तुझ्यासाठी आणखीन एक गंमत पाठवली आहे निशांत आवळेंनी. हा, सुहास असा पर्सनलाइज्ड टॅग आहे हा वा. तुझ्या बॅगेसाठी. किती गोड आहे का. फारच छान आहे. तू मगाशी जी गंमत सांगितलीस ना एअरपोर्ट वरची, आता गोव्याला जाताना, तर तेव्हा तुझ्या बॅगेला हा सुहास नावाचा टॅग वाचल्यावरती ते हा. ओळखतील सुहासिनी म्हणजे सुहास. बरोबर. ठीक आहे, पुढच्या वेळेला. येस. बरं, हे जे हा. निशांत आवळे आहेत त्यांचा चेरी पिक नावाचा ब्रँड आहे बरं का. बरं. आणि आपल्या सगळ्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी त्यांच्या या प्रॉडक्टवरती हा. बॅग्सच्या 35% डिस्काउंट ठेवलाय. अरे वा. बर, मग मोठ्या बॅगा घ्यायच्या झाल्या तर गेलं पाहिजे त्यांच्याकडे. हो, मोठ्या बॅगा सुद्धा आहेत हा, त्यांच्याकडे. बघूया ना. ओके, तर कसली वाट बघताय तुम्ही? पटकन लगेच निशांत आवळेंना फोन करा आणि तुमची बॅग लगेच पिकअप करा. सो सुहास मावशी, आता आपण गप्पांना सुरुवात करू शकतो. हो. एकतर थँक्यू सो मच दिल के करीबला हो म्हटल्याबद्दल. म्हणजे मला माहितीये तुला फार मुलाखती द्यायला आवडत नाही. आम्ही जेव्हा त्यांना विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या की मी फार काही मुलाखती देत नाही आणि माझ्याकडे नवीन असं सांगण्यासारखं काही नाहीये, पण तरी सुद्धा तुम्हाला जर का मुलाखत घ्यायची असेल तर मी खूप आनंदाने देईन. सो थँक्यू सो मच. बरं, नवीन म्हणजे तुझ्या बालपणापासून जर का आपण सुरुवात केली, तुझं लहानपण, बालपण, आई वडिलांबद्दल किती ठिकाणी सांगून आलंय अगं, छापून आलंय. परत परत काय, आपण 2 वाक्यात संपवूया ते. बरं.
जन्म पुण्याचा, शाळा मॉडर्न हायस्कूल, कॉलेज फर्ग्युसन. फर्ग्युसन केल्यावर ड्रामा स्कूलला गेले 3 वर्ष. 3 वर्षानंतर मी मुंबईत आले लग्न करून, आणि तिथपासून गेली 50 वर्ष नाटक, सिनेमा, सिरियल आणि घर संसार हे सगळं करते. वा 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 वा. तरी सुद्धा लहानपण कसं होतं, कसं गेलं तुझं बालपण? खडतर वगैरे तर नक्कीच नव्हतं, पण फार काही अगदी लाडबीड झालेत असं पण नव्हतं. आमची एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यावेळेला खूप माणसं होती आमच्या आणि घरामध्ये. तुम्ही सख्खी भावंड किती? आम्ही 6. बरं. 6. मी सगळ्यात लहान, अच्छा 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 अच्छा. पण त्याच्यामुळे बहुतेक माझे जास्ती लाड झाले. बरं. मला गाणं शिकवलं गेलं, नाच सुद्धा मी 1 वर्षभर शिकले, पण गाणं मी विशारदपर्यंत केलं. वा. हां. वा. आणि आमच्या घरात नाचाचा क्लासच होता मुळे. माझी मोठी बहीण कथ्थक शिकलेली आहे. अच्छा हां. अच्छा. म्हणजे इमॅजिन आता की मी 75 वर्षाची आहे, माझी मोठी बहीण 80 वर्षाची आत्ता. तिच्या लहानपणी वाव. माझ्या वडिलांनी तिला नाच शिकवला होता. बरं बरं बरं. त्याच्यामुळे तसं घरातलं म्हणशील तर एक बाजू अख्खी मॉडर्नही होती, हां. पण एका बाजूला ते व्रत, वैकल्य, श्राद्ध, पक्ष हे पण सगळं घरात चालायचं, आणि खूप माणसं. त्याच्यामुळे असं पर्सनल कधी कुणाकडे लक्ष दिलं असं मला आठवत नाही. आपण जे आज मुलांच्याकडे देतो असं मला नाही आठवत आहे कधी. पण त्याचा थोडासा तोटाही असा की अरे आपल्याकडे लक्षच नाही कुणाचं, असंही आता वाटतं की अरे त्यावेळेला जरा 2 फटके मारून गणित का नाही शिकवलं, असं कधीतरी वाटतं. पण दिलं ते सुद्धा काही कमी नाहीये, एवढं नक्की. मग सख्खी अशी किती घरात माणसं? सख्खी हा हा, म्हणजे एकत्र जे तुम्ही राहायचात ते किती अगं लोक राहायचे? आजी आहे, हां. आणि ती सुद्धा चुलत आजी होती. बरं. नंतर आजोबा, हां. माझे वडील, काका, काकू, आई, त्याच्यानंतर आम्ही 6 भावंड. हां. माझी आत्ते भावंड शिकायला असायची, बरं आणि आला गेला विचारायचंच नाही. बरं बरं बरं. कायमच कोणी ना कोणीतरी असायचं घरात. वा वा. माधुकरी होते, त्याच्यानंतर काय म्हणायचं का त्यांना, वारावर जेवायला हा, हा, माणसं हा, असायची, हा, हा, ती हा. असायची. अच्छा. असं खूप असायचं. म्हणजे सकाळचा स्वयंपाक असा एवढा असायचाच मुळे घरात सगळ्यांचा. आणि 11च्या शाळेला आम्ही पळायचो, अच्छा त्याच्यामुळे आमची 10ला सगळ्यांची पंगत, सगळ्या मुलांची. अच्छा. बरं बरं बरं. मज्जा. 5 वाजता शाळा सुटली की घरी यायचं, हां. काहीतरी दूध साखर पोळी किंवा पोळीचा लाडू वगैरे हां, खायचा, हां. की मी गाण्याच्या क्लासला. अच्छा. असं साधारण आमचं रुटीन होतं त्यावेळेला. बरं बरं बरं. आणि शाळेत असताना गॅदरिंग्स मध्ये किंवा अगं मला कधी कोणी नाटकात घेतलं नाही. अच्छा. हो, कोणीही नाटकात मला शाळेत घेतलं हां. नाही. एक वर्गातलं कुठलं तरी फालतू नाटक होतं, त्याच्यात मी काम केलं होतं. बरं. पण मला खूप आवड मात्र होती. बघून वाटायचं आपल्याला का नाही घेत, हां, आपल्याला का हां, नाही घेत. हां, हां. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझे वडील काम करायचे लायब्ररीमध्ये, हां. त्याच्यामुळे तेही गॅदरिंग बघायला आम्ही जायचो शाळेत असताना सुद्धा. तर आदल्याच वर्षी म्हणजे जेव्हा मी मॅट्रिकला होते तेव्हा गॅदरिंगचं जे नाटक पाहिलं, हां. तिथून येताना वडिलांना म्हटलं पुढच्या वर्षीच्या नाटकात मी असणार, बरं. मला जायचंय. हां, हां. आणि कॉलेजमध्ये एंट्री झाली, म्हणजे जेव्हा मी प्रवेश घेतला त्या वर्षी आपला अंड्या इंगळे, आनंद इंगळे म्हणायचं नाही का त्यांना, अंड्या नको. अंड्याचे वडील ड्रामा सेक्रेटरी होते, आ. आणि अंड्याच्या आजोबांकडेच मी गाणं शिकलेली आहे. ओ. हां, त्याच्यामुळे माझे घरगुती संबंध होते. तर त्यांनी सांगितलं मला की ये बरं का संध्याकाळी नाटकाची आपली हे आहे टेस्ट आहे. तर ती वाचली त्या दिवशी. काय मला वाटतं माझ्या आठवणीत तुझं पशी मधली गीताचा तो एक छोटा पीस आहे, तुम्ही वाचला होता, आणि झाले सिलेक्ट. मग तिथून जी सुरुवात झाली वा. ती मला वाटतं आत्ता हे वुमनिया होईपर्यंत हां, हां, हां. जवळजवळ 18-19 सालेपर्यंत नाटकच करते मी. वा वा. खूप मस्त. आणि हे हाऊस म्हणून सुरू केलं. मग हाऊस म्हणून सुरू केलेला अभिनय तो थेट NSD पर्यंत कसं काय गेला ते? कसं झालं की पुण्यातनं PDAमध्ये मी काम करायची. PDA नावाची एक अमॅचर संस्था होती, आणि आपल्या सरकारी ज्या स्पर्धा असतात हां, हां. त्याच्यात हे सगळे लोक भाग घ्यायचे. पुण्याचे कल्लोपासक, भरतनाट्य मंदिर, ही आमची PDA. तर त्याच्यातनं ही सगळी जी दुनिया त्याच्यातनं काम करायची पुण्यातली, अच्छा. आणि त्याचे प्रयोग पाहायला फार चांगली चांगली माणसं यायची. तर त्याच्यात दीक्षित आपले म्हणजे इंटरनॅशनल बुक स्टॉलचे नाना दीक्षित, आहा. त्यांची माझ्या वडिलांची ओळख होती, कारण माझे वडील पार्टनरच होते त्या दुकानाचे पूर्वी. त्यांनी वडिलांना येऊन सांगितलं, अरे ती चांगलं काम करते, तिला ड्रामा स्कूलला पाठव की. बरं.
तर वडील म्हणाले तिला जायचं असलं तर जाऊ देत. मला जायचंच होतं, कारण पीडीएत एकदा सई आली होती, सई आणि अरुण, तेव्हा ते ड्रामा स्कूलमध्ये होते आणि त्यांनी आमचे काही एक्सरसाइजेस तिथे करून घेतले होते यंग लोकांचे. ते यंग मध्ये कोण कोण होते, जब्बार पटेल, मोहन आगाशे, सतीश आळेकर, ही मंडळी होती, आम्ही सगळे कॉलेजमधले. आणि आम्हाला सगळ्यांनाच ते खूप आवडलं होतं. म्हटलं मिळाली ऍडमिशन तर जायला पाहिजे यार तिथे, म्हणून मग मी ते दिल्लीला गेले. आता त्याच्यात दुसरी एक बाजू अशी होती की कॉलेजमध्ये असतानाच कमी असल्यामुळे नाही लग्न ठरवून बसले होते. त्याच वेळेला लग्न ठरलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला विचारणं भाग होतं. आणि त्याचं म्हणणं मलाच जायचं होतं खरं, पण मला जमलं नाही, तू जा, बरं काही हरकत नाही आहे. आणि म्हणून मग आम्ही 3 वर्षाचा माझा कोर्स झाल्यानंतर आम्ही लग्न केलंय. बरं, आल्यावर. ओके. आणि ते दिवस कसे होते एनएसडीचे? एनएसडीचे आता खडतर म्हणायला हरकत नाही, नक्की खडतर होते. कारण पुण्याहून गेलेली, अगदी सदाशिव पेठी जरी नसले तरी वातावरण पुण्याचं ग, हिंदी सुद्धा बोलता येत नव्हतं अजिबात. आणि इंग्लिशचे तर काय आनंदच होता सगळा, कारण आम्ही 8वीत ABCD शिकलो होतो. आमची पिढी 8वीत ABCD शिकली. तिथे गेल्यावर इतकी पंचायत व्हायची, म्हणजे आपण कुठल्या अडाणी भागातनं आलोय असंच पहिलं फिलिंग यायचं. कारण बाकीच्या सगळ्या इंग्लिशमध्ये बोलायचे ग, हिंदी सुद्धा मला येत नव्हतं. मग हिंदी हळूहळू हिंदी शिकले. म्हणजे एक दिवस मला आठवतं की अलकाजींनी सांगितलं की हा निबंध उद्या इंग्लिशमध्ये लिहून आला, तर मी रडले रात्री. म्हटलं आता मी लिहू कशी, मला नाही येत हे लिहिता. आणि मी सांगितलं त्यांना, म्हटलं मला नाही येत एवढं इंग्लिश. तर म्हटलं मग हिंदीत लिही. हिंदी तरी कुठे, पण मोडकं तोडकं का होईना, पण ते लिहिलं. आणि एक तुला मात्र सांगते की खडतर म्हणालीस, पण खरे कष्ट कुठे आणि कसे करावेत, ज्याच्यातनं आपल्याला खरंच काहीतरी मिळणार आहे, हे मी तिथे शिकले. कष्टाशिवाय तुम्हाला नाही काही मिळू शकत. जर एक क्वालिटी, आपण नेहमी एक सुलेखा याच्यावर धरून असतो की आपली एक क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी आपण सोडायची नाही. त्या क्वालिटीला जर पोचायचं असेल तर तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागतात. मला सगळं येतच आहे असं म्हणून नाही चालत. जे मी म्हणते तसं हल्लीच्या पिढीला झालंय फक्त, मला तर येतं, मला हे येतं, सगळं येतं, तसं नाही होऊन चालत. तर तिथल्या या खडतर याच्यातनं मी तावून सुलाखून निघाले अक्षरशः. आणि मग भाषेचा अभ्यास कसा केला नंतर? होत गेला, लोकांची बोलता बोलता. अगं पहिलंच नाटक उर्दूमध्ये. आता उर्दू कोणाला येत होता, पण पाठांतर करून 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 काय इलाज काय आहे त्याला. उद्या मला जो सीन करायचा आहे तो जर आज माझा रात्री पाठ नसेल तर मी बोलणी खाणार ना उद्या. त्याच्यामुळे तो रटून 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 पाठ करायचा, पुन्हा त्याचे उच्चार चुकायचे, मग विचारायचं एकमेकींना तो क ख कसं म्हणायचं, हे सगळं करून 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 शिकत गेले. आणि खूप मजा आली त्याच्यात शिकायला. आणि दुसरा एक मोठा धडा मला तिथे मिळाला असेल काही तर वाचन. कारण आता मी तुला म्हटलं तसं की एकत्र फॅमिलीमध्ये असायची की पुस्तकं घरात, वडील लायब्ररीत होते, पुस्तकं आणत होते, पण आता तू हे वाच असं नाही कोणी शिकवलं. आणि अलकाजींचं पहिल्यापासून तू वाचलं नाहीस, तुला कविता माहिती नाहीत, कविता पाठ नाहीत, कुठल्या तरी शाळेतल्या फक्त कविता पाठ होत्या ग, ते सुद्धा कुठे आठवत होत्या नंतर. म्हटलं नाही येत, नाही म्हणाले कविता पाठ पाहिजेत. मराठी तर मराठी कर कविता पाठ, हिंदी कविता पाठ कर, हिंदी वाच, इंग्लिश, आणि इंग्लिश वाचायला सुरुवात कर, त्याच्याशिवाय नाहीच येणार ते. सो त्यांनीच मला अगदी सुरुवातीला छोट्या छोट्या एकांकिका काढून दिल्या इंग्लिश मधल्या. आणि मग इंटरेस्ट लागला. आता मी पुष्कळ वाचते अजूनही, म्हणजे अगदी खूप छान इंग्लिश वाचते असं मी म्हणणार नाही, पण नसीरुद्दीन शहाचं पुस्तक सुद्धा शेजारी डिक्शनरी घेऊन का होईना पण मी वाचू शकले. इतपत माझी झाली प्रगती तिथपर्यंत. तेव्हाच्या काही आठवणी ज्या म्हणजे तुझ्या अगदी ताज्या असतील आत्ता, किंवा आत्ताच्या मुलांना सांगण्यासारख्या? आठवण सांगायची तर रिहर्सल असायची ना आमची, दुपारी 3 ते रात्री कितीही अशी आमची रिहर्सल असायची ओपन एअर थिएटरला. किती महत्वाची गोष्ट आहे तू लक्षात घे की सगळ्यांनी रिहर्सलला बसायचं शाळेतल्या. आणि त्यावेळेला स्टुडंटही कमी होते, 10 म्हणजे सगळे म्हणून 30 स्टुडंट असायचे. सगळ्यांनी तिथे हजर व्हायचं. माझं काम नाही आहे, मी जरा बाहेर बसतो, काही उंडारून येतो,
सिगरेट ओढून येतो, चहा पिऊन येतो, सॉरी. सगळ्यांनी तिथे बसायचं आणि रिहर्सल बघायची. काय शिकवतायत सर, कोणी असेल, शांता गांधी डिरेक्टर होत्या किंवा अलकाजी साहेब असायचे किंवा कोणी बाहेरचे यायचे, बेनिफिट सारखी माणसं जेव्हा शिकवायला येत होती, सगळ्यांनी तिथे बसून राहायचं. दुसरी एक छान पद्धत अशी होती की कास्टिंग आमचं डबल टिबल असायचं. त्याच्यामुळे आज माझं काम जर दुसरी मुलगी करतेय तर मी ते इथे बसून बघायचंय आणि तिची कॉपी मी कशी होऊ देणार नाही हे मला बघायचंय. तिच्यासारखं तर नाही करायचं, पण तिला काहीतरी सापडलंय, मला नाही सापडलं तर मे बी मला ते मिळू शकतं. ऑब्झर्वेशन हा इतका कंटिन्युअस करायला लागायचं आणि त्याच्यातनं मग ते शिकत 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 आणि चुकले की तिथे काय म्हणायचं, खैर नाही का, इतके ओरडायचे अलकाजी की विचारायचंच नाही. तसं एक मला आठवतं की असं हसू येतं बघ तालमीत एकदम, सगळे हसायला लागतात, आपले सगळेच हसायला लागतात. आता आपल्या इथलं ते सोडूनच द्या, मी काय बोलत नाही, कारण आनंदच असतो, आपणही हसतो त्यांच्याबरोबर. पण तिथे असंच एकदा हसणं सुरू झालं आणि नेमका माझा रडायचा सीन होता. ओमपुरी आणि मी होतो आणि ओमपुरी निघालाय आणि मी त्याला गळ्यात मिठी मारून पडून रडतीये असा सीन होता आणि आम्ही हसतोय. पण ते हसणं थांबेना. बहुतेक सगळ्यात बावळट मी होते त्याच्यातली. त्याच्यामुळे अलकाजी खुर्चीवरनं उठून आले, त्यांनी काडकन माझ्या थोबाडीत मारली एक आणि त्या अपमानाने जे रडू आलंय. बरं एवढं झाल्यावर साधं संपलं ना इथे की मला आलं बाबा रडू. त्याच्यानंतर बोलवले, कुठल्या वाक्याला हुंका आला, कुठे श्वास अडकला होता, ऑब्झर्व केलं, खरं करताना जे माझे झालं ते सगळं ऑब्झर्व केलंस. आता त्याची जसंच्या तसं तुला ऍक्टिंग करायचंय, खरं नाहीये रडायचं नाटकात, तुला त्याचं आता ऍक्टिंग करायचंय. पण त्याची ही जी टेक्निक्स आहेत, कुठे श्वास घेतलायस, कुठे हुंका आला, कुठे डोळ्यातनं पाणी आलं, कुठे पुसणार आहेस, काय करणार आहेस, हे सगळंच्या सगळं ऑब्झर्व कर. मे बी इकडे इकडे थोडंसं बदल होऊ शकतो त्याच्यात, पण त्याचा फील घे आणि ते सगळंच्या सगळं करायचा प्रयत्न कर. हे इतक्या डिटेलमध्ये जाऊन काम शिकलं ग. त्याच्यामुळे असं वाटतं की प्रत्येक रोल करताना असं वाटतं की आपल्याला अशा एवढ्या डिटेल्स मिळाल्या पाहिजेत, तेवढा वेळ मिळाला पाहिजे, आणि जो आता आपल्याला कुणालाच मिळत नाही. समोरचा माणूस नसतो घरी रिहर्सलला, काय सांगायचं. असो. बरं, आतापर्यंत इतक्या सुंदर भूमिका केल्यास तू, नाटकांमधून म्हण, चित्रपटात. माझं नशीब चांगलं आहे सुलेखा, मला खूप छान छान भूमिका मिळाल्या करायला, खरंच नशिबाने मिळाल्या. तुझ्या सगळ्याच भूमिका आम्हाला खूप आवडल्या, पण तुझ्या दिल के करीब अशा 1 किंवा 2 सांगशील का, आणि का? दिल के करीब म्हणशील तर मग आता पहिली ती रमाबाई सुद्धा मला आवडली होती. खरं सांगते, मला सगळ्या आवडल्या म्हणूनच केल्या, हे तितकंच खरं. पण बॅरिस्टर मधली राधाक्काची वेगळी होती. आता मला परत रिपीट सांगावं लागेल काही गोष्टी, पण म्हणजे मी वाचून म्हटलं होतं की बाई याच्यात काहीच करण्यासारखं नाहीये. आणि विजयाबाई मला म्हणाल्या, मा मूर्ख आहेस, तुला काही कळत नाहीये, न बोलता स्टेजवर काय करायचंय, रिॲक्शनवर ही भूमिका आहे आणि ही तुला करायची. सो केवढा चॅलेंज होता बघ. खूप कमी डायलॉग्स, पण अखंड वेळ मी स्टेजवर होते. ते एक होतं. दुसरं एक कन्यादान होतं. कन्यादान अगदी वेगळं नाटक होतं. म्हणजे सेवादल आणि माझा ज्याच्याशी कधी काडीचा संबंध आलेला नव्हता, पण त्यांचा ते त्या घरातला वावर. आणि हिचं कादंबरी होती ग, आपली कादंबरी नाही, तिचं पुस्तक आहे, शाहीर, बरं आता आठवत नाही ना, पण दलिताशी लग्न केलं आणि काय हाल झाले, अशा टाईपचं ते नाटक होतं. सुषमा तेंडुलकरांचं नाटक होतं ते. आणि सदाशिव अमरापूरकरनी मला घेतलं होतं माझ्या आईच्या रोलसाठी पहिल्यांदाच. पण तो रोल आणि ते सबंध नाटकच इतकं जबरदस्त होतं. ते ती करताना मला, मी दिल्लीला गेले हे किती छान झालं हे मला परत परत जाणवत होतं की अरे ही बाई कशी आहे. एक गंमत म्हणून सांगते तुला की रडणार नाही लोकांच्या समोर, कितीही भरून येऊ देत, बाहेरचं कामच असं ठणके आहे की रडणार नाही. डोळ्यात पाणी आलं तर ती लोकांना कळणार पण नाही, ती अशी करून त्या डोळ्यातनं पाणी घालवून पण टाकेल. मग रडू आलं तरी काय
कुठे रडेल त्यातल्या त्यात नवऱ्यासमोर. तिथेही पुन्हा ती दाबणार की नाही मी स्ट्रॉंग बाई आहे, मी नाही संबंध रडून नाही दाखवणार. हा किती वेगळा प्रकार आहे मला सांग. ढसाढसा रडणं सोपं आहे गं, ते रडता येतं, पण हा इतका वेगळा प्रकार होता. हा करायला मला खूप मजा आली होती. किंवा अग्निपंख. आता आपल्या अख्ख्या दुनियेला माहिती आहे मी किती बावळट आहे ते, सगळ्या दुनियेला माहिती आहे, म्हणजे कोणालाही विचारते बावळट आहे की ते, असं होतंच ते किती झालं तर. त्याच्यामुळे बावळट भूमिका मी फार पटकन करून गेले. आपली तू तिथे मीचे होती पाहायला गेली, ती कशी साधी बिधी साधी बाई. किंवा सख्या शेजारीची कृष्णा होती, ती बावळटच आहे ते. पण अग्निपंखमध्ये जेव्हा मला राणी करायची वेळ आली, राज्य करते सगळ्यांवर, आणि जिथे सगळ्यांना माझ्या हाताखाली मी वावरते, हा रोल आहे ना, मग तो रोल करायला खूप मजा आली. वेगळं आहे काहीतरी. त्याची अशीच एक आठवण आहे, परत रिपीट होईल मे बी, पण अगं सापडत नव्हती की अशी ती कोण बाई, अशी मला दिसणार कशी. ती एका बातम्यांमध्ये फक्त इंदिरा गांधीला पाहिली होती मी खटकन बघताना, मला तिथे सापडली होती ती. असं सापडत जातात अशा आहे. आणि मग आपण आपली भूमिका जोपर्यंत एन्जॉय करत नाही तोपर्यंत त्या भूमिकेला न्याय मिळाला असं मला वाटत नाही. आपल्याला ती कम्प्लीट एन्जॉय करता आली पाहिजे. आणि अशी भूमिका जेव्हा मग मिळत नाही आता, तेव्हा राग येतो, चिडचिड होते, असं वाटतं मग आता काहीच करू नये. आता या 75व्या वर्षी आले ना या स्टेजला मी. पण तरी सुद्धा या सगळ्या काळामध्ये तुला न्याय देता येईल अशा भरपूर भूमिका सुद्धा मिळाल्या. तो मला आनंदच आहे, प्रश्नच नाही. म्हणजे प्रॉबेबली तुझ्या वयाच्या इतर तुझ्या सहकलाकारांना नसतील मिळाल्या, एवढ्या तगड्या भूमिका तुला कायम मिळत गेल्या. आणि मी ही चॉईसेस राहिले, हे तितकंच खरं. येईल ती भूमिका मी कधी घेतली नाही नाटकात. चला हे नाटक आलंय घेऊ, माझ्या क्रायटेरियाजही खूप वेगळे होते. आधी भूमिका आवडते का, नाटक आवडतंय का, मुख्य संस्था कुठली, बरोबर कोण काम करणार आहे. अगं आपण मुलं बाळ सांभाळत, संसार सांभाळत या गोष्टी करायच्या, तर आपल्याला बाकीच्या लोकांची तशी पारख करून घ्यायला लागते. आपण तसं नाही एकदम काम करू शकत. किती म्हटलं तर दौरे किती करणार आहेत, काय करणार आहेत, आपल्याला सांभाळून जमणार आहे की नाही, हा सगळ्या ह्याच्यात बसलेली नाटकं केलेली आहेत मी. आणि तरीही मला एवढे चांगले रोल्स मिळाले, हे मला खूप नशीब वाटतं माझं. खूप चांगले चांगले मिळाले. पण मग आपण थोडा पुढचा विचार केला तर मग मी सिनेमे का केले. पहिले काही जे सिनेमे होते तेव्हा अट्रॅक्शन असं होतं की सिनेमातल्या लोकांना बघायला नाटकाला गर्दी होते. सिनेमात जी माणसं दिसतात त्यांना बघायला नाटकाला गर्दी होते. ते नट कसे आहेत, काय आहेत याच्यापेक्षा अरे पडद्यावरचा माणूस आपण प्रत्यक्ष पाहतो. हा एक कुठेतरी वाटायची रुखरुख की अरे मग आपणही करून बघूया. पण बाय द टाइम मी एवढी मोठी झाले होते की मला आयांचेच रोल करायला लागणार होते. वास्तविक त्याचा काही उपयोग नव्हता. मी केलाय त्यावेळेला, करून बसले. आता पश्चात्ताप होतो अक्षरशः की का केलाच का मी तो रोल, काय होतं त्याच्यात. जस्ट एक आपलं शूटिंगला जाते आपण, एका सिनेमात काम केलं, या व्यतिरिक्त काही नव्हतं त्याच्यात. म्हणजे मध्ये मग मी थांबवलंही होतं की नको नको असे फालतू आपण काय करायचं नाही. पण मग तुमच्या सासूबाई आल्या आणि त्यांनी तू तिथे मी सारखा सिनेमा दिला आणि तिच्याबरोबर मी 3 चांगले सिनेमे केले ग. मग त्याचा मला आनंद आहे ना. मी तुला जे म्हटलं की मला त्याच्यात समाधान मिळालं पाहिजे. तू तिथे मी असेल, आपलं आनंदाचं झाड असेल किंवा आपला सातच्या आत घरात, तिन्ही रोल किती समाधानकारक होते मला सांग. ते तिने दिले ना मला. मग त्या सिनेमाचा मला निश्चित आनंद आहे. पण बाकीचे मी का केले खरंच कळत नाही. तू तिथे मीचा विषय निघालाय म्हणून ही एक छोटीशी आठवण सांगते तुझ्या मैत्रिणींची. मी त्यांना विचारलं होतं, मी म्हटलं अहो तुम्ही प्रोड्युसर आहात, तुमच्या हातात सगळं आहे, तुमच्या हातात कास्टिंग आहे, हा एवढा तगडा रोल तुम्ही असा सहज कुणाला कसा देऊ शकताय. म्हटलं तुम्ही का नाही करत. हा नाही ग, सुहासमध्ये जी मज्जा आहे ती माझ्यामध्ये नाहीये. आणि फायनल प्रॉडक्ट सुंदर दिसलं पाहिजे. आणि कास्टिंग जर का अगदी म्हणजे पहिलंच कास्टिंग जर का चांगलं झालं
तर ती फिल्म हिट होणार आहे, मी केली तर कदाचित फ्लॉप होईल, असं तिने प्रामाणिकपणे मला सांगितलं. कमाल आहे तिची. नाही, तिच्या कास्टिंगच्या बाबतीतली मी तुला आणखीन एक गंमत सांगते की इतकं परफेक्ट कास्टिंग असायचं ना तिचं. आता मला जसं तू तिथे मीला निवडलं तसं कळत नकळत मध्ये या दोघी होत्या बघ, अश्विनी आणि ही किती फिट होत्या त्या रोलला सांग. आणि मुख्य म्हणजे नीना कुठलं का सवत माझी लाडकी, तिथे नीना जी उभी राहिली ती आम्ही कोणीही उभे राहू शकलो नसतो. तर ती नीनाच करू जाणे. तिचं कास्टिंग परफेक्ट असायचं. तिला ती जाणच होती की, आणि हे किती महत्वाचं आहे सांग की शेवटी प्रॉडक्ट महत्वाचं आहे, मी येणं महत्वाचं नाहीच आहे मुळी. आता हे तू म्हणतेस ना की नव्या पिढीला काय शिकायला पाहिजे, हे शिका ना. माझ्या घरातलं प्रोडक्शन आहे म्हणून माझा मुलगा, माझी मुलगी, माझं सगळं कुटुंब सगळं जे काही सिनेमात किंवा नाटकात उभं राहतं त्याच्यापेक्षा शेवटच्या प्रोडक्शनकडे लक्ष द्या ना की काय तिथे काय होणार आहे शेवटी. आता विषय निघालाय म्हणून सांगते की अभिनय हा शिकायची गोष्ट आहे हेच कुणाला पटत नाही अजिबात. आणि फ्रँकली सांगतात ते काय करत करत होतं, करत करत नाही होत. मग मी पुन्हा तिथे येते की मग क्वालिटी त्या क्वालिटीने नाही मिळणार तुम्हाला जोपर्यंत तुम्ही शिकला नाही आहेत तोपर्यंत. मग मी आता उदाहरण देते तुम्हाला की आज वसंतरावमध्ये आपली आईचं काम केलेली कोण का आपली अरे दाते ग आपली अनिता दाते. अनिताचं काम बघ, अनितामध्ये शिकल्याचा तो गुण दिसतो का नाही. मुक्ताची कामं बघा, मुक्ता का दिसते, शिकलेली आहे. ते किती बारकाव्यानी काय गोष्टीच्या कशा भरायच्या असतात हे कुठेतरी त्यांच्या डोक्यात आहे, त्यांचं वाचन आहे, त्यांनी अभ्यास केलाय त्याचा, तेव्हाच तुम्हाला ती क्वालिटी मिळू शकते. आम्ही कामं करतो, आम्ही कशीही करतो, आलेली वाक्य बोलतो म्हणजे काम नाही होत, नाही का, असं होतं ते. मग मी अशोक सराफचंही कौतुक करेन. आता वास्तविक तो शिकला नाही पण त्यांनी स्वतःला प्रगल्भित केलेलं आहे की प्रत्येक त्याचा विनोदी रोल पाहिलात ना तरी त्याच्यात काहीतरी वेगळंच दिसतं बघ. त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्यांनी मे बी हजारो सिनेमे पाहिले असतील, काही वाचलं किती असेल आय डोंट नो, मला माहिती नाही, पण निदान ऑब्झर्वेशन आणि बघून बघून का होईना त्यांनी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या जागा काढल्यात. हा अशोक सराफ आपल्याला दुसरीकडे चेहरा तोच असला तरी तोच नसतो, तो वेगळा दिसतो. हा प्रकार म्हणते मी की जर शिकायला हवाय ना तर या गोष्टी शिकायला हव्यात. आवाज स्वच्छ बोलणं, स्पष्ट बोलणं ही किती गरजेची गोष्ट आहे. आता जर कुणाला म्हटलं की रामरक्षा येते का, येत नाही कुणाला. संस्कृत श्लोक किती म्हणता, एकही येत नाही. अरे निदान आपले काही नाही तर मनाचे श्लोक म्हणा. तुमची जीभ तर वळली पाहिजे का नाही बोलताना. एक्झरसाइज कुणीच करायला तयार नाही आहे. आणि फक्त जिभेचे नाही, तुम्हाला बॉडीचे पण एक्झरसाइज करायला लागतात. फटकन बसायचंय, फटकन उठायचंय, काहीतरी ओझं घ्यायचंय, आज दळायचीच वेळ आली, काय करणार आहात. तुमची बॉडी पण तुमच्या ताब्यात नको का. जेव्हा तुम्ही अभिनय करता त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवर तुमचा कंट्रोल पाहिजे आणि तो शेवटी शिकूनच येतो असं मला वाटतं. मावशी, या सगळ्या प्रवासात तुला खूप लोकांनी, आपल्या इंडस्ट्रीमधल्या, इंडस्ट्री बाहेरच्या खूप लोकांनी साथ दिली असेल. असे काही लोक कोण आहेत तुझ्या आयुष्यातले? साथ दिलेली आता अगदी पहिलं तर नवरा. पहिला माझा नवरा, कारण त्यांनी मला ड्रामा स्कूलला जाण्यापासून मदत केलेली आहे तिथून. आणि आता सांगायला हरकत नाही की माझ्या घरात कडाडून विरोध होता माझ्या नाटकात काम करायला. घरातून म्हणजे आई वडील? सासू सासऱ्यांच्याकडनं. म्हणजे नाटकात काम करणारी मुलगी घरी आणले हाच राग होता माझ्यावर कितीतरी वर्ष. बरं. आणि थोडी थोडकी नाही तरी मी 27 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेली आहे. पण नवऱ्याचा पाठिंबा असा, तुझी वेळ झाली चपला घाल आणि तू निघून जा, करतो. त्याच्यासाठी मला खूप कष्ट करायला लागले, पण सगळं घरातलं केल्याशिवाय मला कधी बाहेर जाता येत नव्हतं. एक आठवली गंमत म्हणून सांगते की मध्ये एकदा कुठेतरी अशा गप्पा मारत बसलो होतो. सुहासचं काय, तिची मोलकरीण आजारी पडली तरी ती प्रयोग कॅन्सल करते. म्हटलं मोलकरीण आजारी पडली म्हणून मला नाही आठवत मी कधी कॅन्सल केलाय, पण माझ्या घरातल्याच जर अशा अडचणीत माझं मूल सांभाळायला कोणी नाही, मी थिएटरवर घेऊन जायची ग. माझी लहान मुलगी होती तर ती आपला मधू आठवते तुला, रेकॉर्डिंगला बसायचा बघ,
मोहन वाघांच्याकडे. ती मध्याच्या शेजारी बसून असायची, मग सांभाळायला कोणी नाही म्हणून. करणार काय? या सगळ्यातनं जर मी बाहेर आले, म्हणजे मला हे सांभाळून करायचं होतं, माझ्यामुळे मी प्रयोग एकही कॅन्सल केलेले नाही, एकही आत्तापर्यंत नाही, की मी येतच नाही आहे म्हणून तुम्ही प्रयोगच कॅन्सल करा, हा मला प्रकार मी कधीही केलेला आठवत नाही आहे. पण बाहेर बोलवा अशी होते, कारण माझ्या अटी किती साधी गोष्ट, मी मोहन वाघांनी आणि पाळलं मला, त्यांचं तेही कौतुक सांगते, की अहो हिंदू सणांना नका हो सकाळी प्रयोग लावू, कारण मला घरातनं बाहेर पडता येत नाही, ते नैवेद्य करायचं असेल, ते अमुक आहे ते अमुक आहे, तुम्ही 4चा प्रयोग लावा, मी 4ला येते. त्याचं वर्जन हे की मी मोलकरीण आजारी असली तरी प्रयोग कॅन्सल करते, असं नाही होऊ शकत नाही का? मला लागतं ग, पण मी तसे नाही, एकही प्रयोग तसा मी कॅन्सल केलेला नाही. आणि जशी मुलं मोठी होत गेली तशी मग मी पहिल्यांदा तर मी एका वेळेला एकच नाटक, ते बंद पडल्यावर 6-6 महिने मी घरात बसलेली आहे. मुलं जशी मोठी झाली, जवळजवळ 12 वर्षाची जेव्हा सोनाली झाली, त्यावेळेला मी 2-2 नाटकं करायला सुरुवात केली. आणि तोपर्यंत सिरियल आणि हे काही नव्हतंच ग, त्याच्यामुळे महिन्याचे काय 12, 15, 20 असतील ते प्रयोग झाले की मी मोकळी. अच्छा. बाकीचं सगळं आपल्याला घरात करता यायचं. मग काय पुढचं सिरियल वगैरे आपण आय डोंट नो काय बोलायचं मला माहित नाही. तू विचारलंस तर मला बोलता येईल काहीतरी. सिरियल्स मध्ये तू रमतेस का ग? अजिबात नाही ग, अजिबात नाही. म्हणजे पहिल्यांदा आभाळ माया जेव्हा केली तर तिथे सुद्धा मी म्हटलं नको नको सिरियल नको, माझी नाटकं आपली बरी आहेत रे बाबा, नको. पण सुबोध आपला गाडगीळ आणि असं कसं सगळे आपले लोक आहेत ग, महिन्यात एकच दिवस दे ना, मी काही तुला जास्ती नाही बोलवणार, एक दिवस दे. पण आणि माझ्या लक्षात आलं की सिरियलची पॉप्युलॅरिटी काय आहे आता. ती जसं मी तुला म्हटलं की सिनेमातले लोक पाहायला नाटक येत असतील, नाटकं पाहायला येत असतील, तर मग सिरियलची पॉप्युलॅरिटी तर आणखी जास्ती आहे. आणि ही गोष्टही मी अनेक वेळा सांगितली आहे, पण परत सांगाविषयी वाटते की अगं डॉक्टर तुम्ही सुद्धाला बाहेरगावी बुकिंग नसायचं, उत्तम नाटक होतं ते, मुंबई पुण्यात तुफान चाललं होतं, पण बुकिंग नाही. आणि एका बाईने मला तोंडावर उत्तर दिलं होतं ग, मी म्हटलं बसताय का नाटकाला? नाही नाही, आमचे पैसे आम्ही अशोक सराफच्या नाटकाला ठेवलेत म्हणून तोंडावर सांगितलं. सो ती पॉप्युलॅरिटी आपल्याला कुठेतरी तर कॅप्चर करायला पाहिजे. अशा याने ती सिरियल सुरू झाली. मग प्रतिमाची आपल्या ही झाली ना, प्रतिमाची कुठली का प्रपंच, हां प्रपंचाला तेच झालं. ती म्हणाली आभाळ मायात काम करते, मग मला का नाही म्हणालीस? म्हटलं बरं चालेल हे करूया. असं करत ती सिरियलला सुरुवात झाली. पण प्रपंच पासून जगा वेगळी, अगदी ऊन पाऊस आपली स्मिताची, इथपर्यंत मला आठवतंय की मी चांगल्यापैकी एन्जॉय केलं. कारण त्याला कुठेतरी कथा होती, ती कथा कशी असेल पण ती जात होती पुढे, आणि एका ठराविक पिरियड नंतर ती कुठेतरी व्यवस्थित संपायची. बरोबर. आता सुरू करतानाच असं वाटतं कधी संपेल एकदा, कारण कथेची ती जो बेस आहे ना एक, तोच इतका विश्विषित असतो की हे कसे वाढवणार आहेत काही कळत नाही. आता मी इथे नावं घेतलेली चालणार नाही, लोकांना आवडणार नाही, पण खरंच सांगते की एवढीशी आयडिया असते ग, आणि ती आपण फुलवत नेणार आहोत. अशी कशी फुलवता येते? तुझ्या सासूचं मी उदाहरण सांगते. ऊनपाऊसच्या वेळेला मला आठवतेच, आता तिने किती सिरियल्स केल्या आहेत वास्तविक, पण तिचं तेच म्हणणं असायचं की सुरुवात ठीक आहे, ही आयडिया आली, आपण फुलवणार आहोत, पण मला एंड माहिती पाहिजे. बरोबर. संपणार आहे कुठे ते सांगा मला, मग आपण कितीही त्याला फांद्या फोडा, कितीही पानं फळं फुलं काही आणा, एंड मला माहिती पाहिजे, शेंडा कुठे आहे त्याचा. तो काहीच पत्ता नसतो ग. स्पष्ट बोलली आहे एवढ्यासाठी की मला ना प्रेक्षकांची गंमत वाटते ग. आता हा विचार नको का करायला की आपण रोज संध्याकाळी आयटीत सोफ्यावर बसून एक काहीतरी लावतो आणि बघतो, तर त्याला जरा बघणेबल तरी असावं का नाही? ते बघावंसं तर वाटलं पाहिजे. एका बाजूला भाजी निवडत, पण नजर तिथे. बघणाऱ्याचंच जर लक्ष नाही आहे तर करणाऱ्याचं कुठे असणार आहे? नाटक जेव्हा बघायला जातो, सिनेमा जेव्हा बघायला जातो, तेव्हा अंधारात आपण कॉन्सन्ट्रेशनने ते बघतो. करेक्ट. त्याच्यामुळे त्या बघणाऱ्याचीही किंमत आपल्याला धरावी लागते की किती कॉन्सन्ट्रेशनने बघतायत सगळे. सिरियलची गंमत सगळी तिथे आहे
येता जाता पाहायची गोष्ट आणि त्याच्यामुळे ती येता जाता करायची गोष्ट, त्याच्यामुळे सगळंच सेकंडरी ग. पण असं नाही होता कामा. मला वाटतं की ह्याच्यात काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे नक्कीच. आणि खूप मला वाटतं की एवढं साहित्य आहे ना आपल्याकडे सगळ्या भाषांमध्ये. म्हणजे हिंदुस्थानातल्या आपल्यात मेन 14 भाषा म्हटल्या तरी केवढं साहित्य आहे त्याच्यात. आता गुलजारच्या कथा ज्या केल्या आहेत पाहिल्या असशील तू काही. गुलजारच्या कथा एक 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 कथा अर्ध्या अर्ध्या तासाची का सुंदर केल्या आहेत ग. रवींद्रनाथांच्या गोष्टी आहेत त्या केल्या आहेत. किंवा पूर्वी नुसती कहाणी वगैरे अशा टाईपच्या सिरियल असायच्या. एकच गोष्ट आणि ती पूर्ण गोष्ट दाखवायची. माझी खात्री आहे सगळे लोक कामं सोडून बघायला बसतील का नाही बघ. कारण त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटला पाहिजे ना. आज होतंय कसं 10 दिवसांनी तुम्ही पाहिलं तरी ती गोष्ट इंचभर सुद्धा पुढे ढकललेली नसते. असं नाही ना होता कामा. विचार नको करायला. ते बघतायत कारण समोर काहीतरी पाहिजे म्हणून बघतात. त्याच्यामुळे TRP या विषयावर माझा नाही आहे विश्वास. हजारो लोक बघतायत पण कॉमेंट करतात का. त्यांच्या जर कॉमेंट्स आल्या तर त्या मन लावून काहीतरी बघतात. आता तुझं दिल के करीबच घे ना की तू दिल के करीब घे किंवा आता रंग पंढरी केल याच्यावर कॉमेंट्स आल्या देणार की याचा अर्थ हे लोक बघतायत. जुनी गाणी साधी लावली युट्यूबवर तरी त्याच्या खाली कॉमेंट्स येतात बघ की खूप आनंद झाला, परत गाणं बघावं असं वाटलं. किंवा ते रेकमेंड करतात तुम्ही हे करू हे नका, लावा करा. ते हा त्यांचं काहीतरी एक मत असतं. एक्झॅक्टली. याचा अर्थ तुमचा प्रेक्षकही तुमच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. हे लोक तुला वाटतं इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत प्रोग्राम बघताना. नाही आहेत. मग त्यांचा TRP मी नाही धरत. मला नाही वाटत तो धरावा म्हणून. आणि याचा काहीतरी सगळ्या या नव्या पिढीने विचार करायला हवाय की आपल्या सिरियल्स सुधारायच्या कशा. सगळ्या भाषातल्या. मी काय गुजराती आणि बंगाली बघायला जात नाही पण आपला विषय मराठीचा आहे तर मराठीमध्ये का नाही चांगल्या सिरियल येऊ. तुला आठवते लालन सारंगनी एक रथचक्रवर केली होती बस सिरियल. हिंदीत केली होती आणि इतकी पॉप्युलर झाली होती. सगळं मराठी वातावरण. त्यावेळेला फक्त DD होतं ग, दूरदर्शन होतं. पण हिंदीत करून सुद्धा ती पॉप्युलर झाली होती कारण त्याला एक गोष्ट होती सबंध. सुरुवाती आणि एवढ्या कॅरेक्टर असल्या तरी प्रत्येक कॅरेक्टरची काय स्वतःची गोष्ट होती. रथचक्र श्रीना पेंडसेंची कादंबरी होती ती. आता अशा किती कादंबऱ्या आहेत ग, किती गोष्टी आहेत. आता शन्नांच्या 2-2, 3-3 गोष्टी एकत्र करून स्मिताने किती पिक्चर्स केले की नाही. शन्नांच्याच गोष्टी आहेत त्या. तू तिथे मी 4-5 गोष्टी आहेत त्या एकत्र केलेल्या पाहायला गेलं तर. असं करता येतं ना. पण हे वाचतच नाहीत ना कुणी. यांना वाचन नको आहे. अशी एकदम डोक्यात एक कल्पना आली ती सुचली आणि आता ती डेव्हलप करू. सॉरी, मला खूप हल्ली कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा. मग वाटतं त्याच्यापेक्षा मी घरी माझे केरवारे करते. झाडू पोछा करायला मला आवडतो, स्वयंपाक करायला आवडतो. नॉनव्हेज नाही करता येत पण ब्राह्मणी स्वयंपाक मी करू शकते. लोकांना जेवायला घालायला आवडतं. आता सगळं थांबवून हे करावं असं वाटायला लागलं. मगापासून स्मिता काकीचा विषय खूप वेळा आला. मला असं वाटतं की येणारच. तू आणि मी इथे आहोत. तिचा विषय आल्याशिवाय राहणंच शक्य नाही. तिच्या बरोबरच्या काही आठवणी सांगशील का. आणि म्हणजे सगळ्यांसाठी, म्हणजे मला काही आठवणी मला सुद्धा कदाचित माहिती नसतील, माझ्यासाठी सुद्धा नवीन असतील, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल तर मी सांगते. स्मिता तळवलकर आणि सुहास मावशी दोघी अतिशय घट्ट मैत्रिणी होत्या आणि जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणी होत्या. प्रश्नच नाही. खूपच जवळच्या होतो. आणि खरं तुला माहिती आहे का, तू तिथे पीपासूनची ओळख आहे आमची काय आधीची ओळख नाही. पण नंतर कोण जाणे स्वभाव म्हण काही म्हण आम्ही इतक्या एकत्र आलो. मग मी तिच्या घरी जायची. नाना किती लाड करायचे आमचे. म्हणजे मला आठवतंय की हे तिला ते सुकं मटण आवडतं बरं का स्मिता, आज सुकं मटण कर, सुहास येणार आहे. कशाला आता आठवण झाली म्हणून सांगते की स्मिता गेली ज्या वेळेला बाकी सगळ्या जणी आल्या तर नाना पहिले होते सांगणारे की ती ठाण्याला आहे, तिला कोण आणणार आहे, तिला गाडी पाठवा, नवनाथ जाऊन तिला घेऊन या आधी.
इतकं सगळं ती फॅमिली, अंबर काय, आरती काय, सगळे इतके जवळची घरातली मुलं होती का सगळी. आणि आम्ही एकमेकींच्याकडे जायचो खूप ना, राहायचो एकमेकींच्याकडे. किंवा स्मिताची आता तू आठवणच म्हणालीस म्हणून मला एक वाटतं की त्या बाईच्या मध्ये जी काही एनर्जी होती ना, कुठून आणली होती कोण जाणे. मी नानांना म्हणायची की नाना मला जरा सांगाल का यांच्या जन्माच्या वेळेला काय झालं होतं काय नक्की, कुठून ही मुलगी तुम्ही पैदा केली आहे. कारण रात्री प्रयोग करायचा बरं का मुंबईला, तिथून नवनाथ गाडी काढायची आणि पुण्याला यायचं. ही 4-5 वाजता पुण्याच्या घरी पोचायची. माहितीये ना तुला? हो हो मला कळ. आणि आली पुण्याला 5 वाजता पोचली की आम्ही झोपलेल्या, आम्हाला उठवायचं आधी. आपण प्रवास करून आलोय, आपण प्रयोग करून आलोय, काही नाही. ही झोपायची कधी मला कळायचंच नाही खरोखर. चला 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 कोण नाश्ता करताय, मग सविता कर ग काहीतरी, सविता मालपेकर असली तर काहीतरी हे करून, नाही तर बाहेरून मागू, फटाफट फटाफट चला शूटिंगला सुरुवात करा. शूटिंगच्या तिथे सुद्धा तिचा जो कंट्रोल होता ना, तो इतका चांगला होता की मला सगळ्यात कौतुक वाटतं तिने ना असे मग त्याच्यामुळे स्वतःचे पैसे कधी वाया नाही घालवलेले. वेळ तिने बघ ना स्वतःचा कॅमेरा विकत घेतला, स्वतःचे लाईट्स विकत घेतले, करत करत तिने जी संस्था स्वतःची वाढवली ना, ती स्वतःसाठी इतक्या चांगल्या प्रोडक्शन कसे करता येतील या एमसाठी वाढवली. आणि केले काय जे काय तिने जे काम केलं ना, ते असं लक्षात ठेवण्यासारखं एक एक काम आहे तिचं, नक्की आहे. तिची आठवण कधीच कोणी आम्ही विसरणं शक्य नाही. सुहास मावशी, तू एवढ्या सुंदर सुंदर भूमिका केल्यास, त्यातल्या बहुतेक भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत, पण मला असं वाटतं तुझ्या दिल के करीब आहेत त्या लक्ष्मीबाई टिळक आणि आनंदीबाई जोशी. तर या भूमिकांनी तुला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये काही एक वेगळा विचार दिला का? खूपच दिला. म्हणजे कसं आहे की आनंदीबाई जोशी ही पहिली डॉक्टर, बरोबर. आता त्या काळात मला त्या काळाचीच गंमत वाटते बरं का, की रमाबाई रानडे, त्याच्यानंतर बाया कर्वे म्हणजे धोंडो केशव कर्व्यांची बायको, लक्ष्मीबाई टिळक, आणि आत्ता आपण कोण काढलं, आनंदीबाई जोशी, आसपासच्या काळातल्या आहेत ग सगळ्या. आणि या बायकांनी त्या काळी जे काय केलंय ते आपण आजही करत नाही आहोत. म्हणजे ख्रिश्चन होणं हा काही मोठा गुन्हा मला तिचा वाटला नाही लक्ष्मीबाई टिळकचा, पण त्याच्यातनं माणुसकी म्हणून ती बाकीच्या लोकांशी कशी वागली, हा केवढा शिकण्यासारखा प्रयोग होता तो. की ख्रिश्चन आहे मी, मला माझ्या लोकांनी सगळ्यांनी सोडून दिलेलं आहे, पण तरीही शेवटी का आली जवळ, त्या माणुसकीनीच आली ना माणसं सगळी. बाई लोकांशी वागली कशी, काय काय सहन केलं तिने, त्याच्यातनं तिने माणसं कशी जोडली हे महत्वाचं आहे. किंवा आनंदीबाई जोशी कष्ट काढले. आता तिची फक्त आजच्या काळात तर लोक बिचारीला मूर्ख म्हणतील, पण माझा धर्म, मी माझा धर्म सोडणार नाही, मी नॉनव्हेज खाणार नाही, मी गरम कपडे, ती अगं तिकडे ती हे घालायची, गुजराती साडी नेसायची न्यूयॉर्कमध्ये, फिलाडेल्फियाला. काय थंडी असेल आणि कसं होईल तिचं, मग क्षयासारखं दुखणं ओढवून घेतलं ग बिचारीने त्याच्यात. पण हा एक, आणि त्याच्यात मागे बघ ना, कारण गोपाळरावांचा तकाडा की आपला धर्म सोडायचा नाही, कुंकू कसं मोठं लावलं नाही, अमुक कसं नाही, तमुक कसं नाही. त्या काळात जाऊन बघायला लागतं त्यांची मानसिकता, की त्या काळात कशी मानसिकता त्या बाईची झाली असेल, आनंदीबाईची, की मला यालाही दुखवायचं नाही, त्यालाही नाही, मला शिकायचं पण आहे, माझी तर इच्छा आहे की मी देशात येऊन परत नोकरी करीन. कोल्हापूरच्या संस्थांनी पैसे दिले होते की ज्यांनी परत तिथे येऊन तिथे डॉक्टर म्हणून काम करावं. हे सगळं सोडून ती क्षयाची रोगी होऊन बसली. तर काय भयानक मानसिकता असेल तू बघ त्या बाईची, की आपण डॉक्टर होऊन आणून करू काही शकत नाही हो. किंवा लक्ष्मीचं बाईंचं जर घेतलं तर ती एक, चला मी नवऱ्याच्या मागे गेले आणि झाले ना ख्रिश्चन, आता मला जे काय लोकांच्यासाठी करता येईल ते मी काय करू शकते. त्यांचं नाशिकमधले शेवटचे जे दिवस आहेत ते वाचण्यासारखे आहेत सुलेखा. काय त्या बाईंनी माणसं जोडली आहेत. आणि लिहिता येत नव्हतं ते, माधव मनोहरांनी त्यांच्याबद्दल एके ठिकाणी लिहिलंय की त्या ग एवढा अक्षर काढायच्या मोठं मोठं, आणि सगळं वाटेल ते, म्हणजे शुद्ध लेखन वगैरे ती बोंब होती.
पण आठवणी लिहून काढल्या सगळ्या आणि या बाकीच्यांनी त्या सगळ्या दुरुस्त केल्या. त्यातली एक पिपासवेस आहे, ते इतकी गंमतशीर गोष्ट आहे की पिपासवेस येऊन गेला असं एक 2-3 ठिकाणी उल्लेख आहेत. आणि माधव मनोहरांनी तेच लिहिलं की आम्हाला कळतं कोण हा पिपासवेस, अशी कुठली वेस आहे, कुठल्या गावाच्या वेशीबद्दल बोलतायत काय. तर तो प्रिन्स ऑफ फिलिप, त्याचं तिचं लिखाण पिपासवेस असं झालं होतं. त्यावेळेला प्रिन्स फिलिप जेव्हा हिंदुस्थानात भेटायला आला होता त्यावेळेचं त्याचं वर्णन आहे. तर तिथे पिपासवेस असं लिहिलेलं आहे. म्हणजे आता त्याच्या मागचं जर बघायला गेलीस तर आपल्याला लिहिता येत नाहीये, पण डोक्यात तर विचार आहेत ना, काढा लिहून. याचा काहीतरी उपयोग होणार आहे की नाही. आज आम्हाला होतोय तो, आज आमच्या पिढीला सुद्धा, म्हणजे पुढच्या पिढीने सुद्धा वाचलंच पाहिजे ते, की काळ माहिती पाहिजे. प्रत्येक काळात काय 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 बदल होत गेले आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्याच्यातनं आता बाहेर यायला पाहिजे. आपण पाहायला गेलं तर म्हणजे साधी जातपात म्हटलं तर आता हा माझा विचार पटेल लोकांना न पटेल, पण जातपात कमी करायच्या ऐवजी वाढतच चालली आहे. असं नाही होता कामा ना. ज्याच्यासाठी आपण स्वतंत्र हिंदुस्थान म्हणून उभा राहिलो तो कुठेच दिसत नाही आहे की सगळं गेलं पाहिजे, आपण सगळेजण एक आहोत. ते जाऊ दे, ती फारच वेगळी हिस्ट्री आणि त्याचा खूप त्रास होतो आपल्याला सगळ्यांनाच. पण या कॅरेक्टरच्या दृष्टीने म्हणून बाया कर्वेची मला आता ती आठवण आहे. कालच संपवलं मी तिचं पुस्तक, 3ऱ्यांदा वाचलंय मी. मला ही पुस्तकं परत परत वाचायला अतिशय आवडतात. बाया कर्वेचं तेच आहे. म्हणजे तिचं म्हणणं की हे मला पण नागपूरला काहीतरी एक नर्सिंगचा कोर्स होता, तिथे पाठवता का. कर्वे म्हणाले जा. हे म्हणे मला कुठेही कसे पाठवायचे मला कळतच नाही. पण ते करत करत ती शिकत गेली ना. हिच्या डोक्यात काय, माझी मुलं, कर्व्यांचं हे असं, आज काय मिळवतील उद्या म्हणतील मला नको काही. कारण एवढे प्रोफेसर, गणिताचे प्रोफेसर, ती नोकरी सोडून त्यांना तो आश्रम काढायचा होता. अशा माणसाबरोबर संसार करताना माझी मुलं आहेत तर त्यांचं मला उद्या करता आलं पाहिजे म्हणून ही सुईण झाली. म्हणून सुईणीचं शिक्षण घेतलं, मग नर्सिंग केलं. बरोबर आता असतो, आज आपल्याला माहिती आहे तो आश्रम केवढा काय झाल्यानंतर ते, पण सुरुवातीला त्यांना किती कष्ट काढायला लागले असतील सगळ्यात. आणि आता बाया कर्वेचं तर काल वाचताना मला परत एकदा डोक्यात खेळा बसला. शारीरिक कष्ट त्याला पर्याय नाही, तुम्हाला करावेच लागतात आणि करायलाच पाहिजेत. तुमच्या तब्येतीसाठी आहे. ती परत परत तेच म्हणते की मी मला खूप कामाची सवय होती त्याच्यामुळे मी ठणठणीत राहिले. मला असं नुसतं बसवून ठेवलं तर मला नाही बरं वाटत. काम करत राहिलं पाहिजे काही ना काहीतरी. सो या तिन्ही बायकांच्याकडनं जर मला काही शिकायला मिळालं असेल तर तुम्ही एकमेकांशी ॲडजस्ट कसे करणार आहात. जातपात नाही, काही नाही, आहे ते अन्न पुरवून वापरायचं आहे. अगं किती गोष्टी आहेत अशा, माहिती आहे का. कितीही लोक आले तरी यांच्याकडे आपले जेवायला असायचेच. काय करत असतील आणि त्यांना कमी पण नाही पडायचं कधी. आणि करत काय असतील बिचाऱ्या, घरात काय असेल असं. आज आपण मारे नखरे करतो, आपली मुलं किती नखरे करतात, हे नको ते नको. कसं त्यांनी केलं असेल ग. कोणीही आपली अनाथ मुलं आली की घरी ठेवून घ्यायचं. त्या बायाचं कर्वेचं तेच वाचलं, लक्ष्मीबाई टिळकांचं तेच वाचलं, कोणीही येऊन राहायचे आणि ही बाई करते आपली जेवण सगळ्यांचं. शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, अत्यंत आदर्श वाटतील अशा या तिन्ही बायका आहेत मला. नक्की. बरं, तुला एवढे मोठे मोठे पुरस्कार मिळाले, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळालाय. मला सांग, एखादा पुरस्कार जेव्हा तुला मिळतो तेव्हा तुझी काय रिॲक्शन असते, काय इमोशन असतं त्याच्या मागे? नुसता आनंद झाला असं नाही म्हणणार मी. आनंद तो होतोच, पण कसं आहे की काहीतरी आपण एवढे वर्ष करत आलोय त्याची ती पावती आहे. याचा अर्थ म्हणजे संगीत नाटकच्या वेळेला तरी मला स्वतःला पहिलं फिलिंग ते होतं की एका काहीतरी क्वालिटीने मी आत्तापर्यंत काम दिलेलं आहे. याचा अर्थ संगीत नाटक अकादमी कुणालाही नाही मिळत, खूप चॉईसेस लोकांना मिळते ती. आता पुष्कळ झाली, म्हणजे दरवर्षी एकाला मिळतेच, त्याच्यामुळे तसं काही नाही. आता माझ्याबरोबर 42 लोक होते संगीत नाटक मिळालेले, पण वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतात ते, आणि त्यांना ते मिळत जातं. पण त्याला एक काहीतरी
क्वालिटी आहे. आणि त्या क्वालिटीनी मला काम करायला मिळालं एवढे वर्ष. मला सरधोपट कामं करावी लागली नाहीत. आणि तिथे कुठेतरी ते माझं नाव पोचलं याचंच समाधान वाटलं मला. नक्की समाधान झालं. आणि पुरस्कार पुष्कळ मिळतात ग. म्हणजे आपण म्हणतो ना गल्लीबोळातले पुरस्कार असतात बघ, कुठेही मिळत असतात ते. पण अगं बरेच वेळेला असं होतं की नको आता मला नको पुरस्कार असंही म्हणता येत नाही. नाही आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार. बरं द्या बिचारे, द्या आता काय करणार. ते घरात आपले ठेवायचे आपण एक 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 एक. आमचा मोहन असे म्हणतो की मी म्हणतो मी घेणार नाही, मला द्यायचा नाही अजिबात, कुठे ठेवू म्हणे घरात. तसं ते पुरस्कारानं सुद्धा ना, कुठला पुरस्कार याला खूप महत्व आहे. आणि माझ्या आयुष्यात आता मला असं वाटतं की हा संगीत नाटक अकादमी इज माय टॉप मोस्ट. हा मला मिळाला आहे. आता याच्या पुढे मला काही मिळालं नाही तरी चालेल. शाब्बासकी हा सुद्धा एक खूप मोठा पुरस्कार असतो आपल्यासाठी, अभिनेत्यासाठी. सो अशी एखादी आठवण तुला सांगावीशी वाटते का आता, की एखाद्या कामाबद्दल तुला अशी अनएक्सपेक्टेड शाब्बासकी मिळाली आहे? आता इमिजिएट लगेच आठवलेली ती गोष्ट अशी आहे, बोलतात ना वा छान काम झालं अमुक आहे तमुक आहे. पण सुलेखा तू नाटकात काम करतेस, कोण येऊन खरं बोलतंय आणि कोण येऊन खोटं बोलतंय आपल्याला कळतं. की तोंडावर कौतुक कोण करतायत, खरं जाणलंय कुणी, काम चांगलं झालंय हे जाणलंय कुणी, हेही आपल्याला कळतं. आठवण अशी की ह्या लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेचा जेव्हा मी पहिला प्रयोग नाशिकला केला आणि खरंच खूप कष्ट घेतले ते मी त्याच्यासाठी. नो डाऊट. प्रतिमा घरीच येऊन राहिली होती. आम्ही दोघींनी 2 महिने तरी मला वाटतं तालमी केलेल्या आहेत त्याच्या, तो पहिला प्रयोग करण्यासाठी. आणि एकटी होते ना. आणि माझा नवरा कधीही त्यांनी तुझं काम छान झालंय हे वाक्य मी ऐकलेलं नाही. एकदाही नाही की वा वा काय काम केलं किंवा हे तो सीन चांगला केला असं, एकदाही नाही. पण चुकीवर असं बोट असायचं. ते पदर बांधून काम का नाही केलं, ती राणी आहे ना, अशी काय फलकारे मारत चालेल का, अशा चुका तो लगेच दाखवणार. पण स्मृतिचित्रेचा तो प्रयोग झाला आणि आम्ही नाशिकलाच राहिलो होतो तिथे. आणि मला वाटतं प्रतिमा होतीच बरोबर, आणि मला वाटतं सुभाषच्या मामी आल्या होत्या. तर त्या दोघी जणी अशा कुठेतरी बाहेर गेल्या. तर त्यावेळेला एका वाक्यात फक्त कमाल केलीस ग एवढंच म्हणाला. तर आयुष्यात मला एकदा कमाल केलीस ग असं नवऱ्याकडनं मिळालं. बस ते मोठा पुरस्कार मला तिथे मिळाला, तेवढाच. परतही कधी केलं नाही. म्हणजे आमची भांडणं व्हायची. मी म्हटलं तुला काय, तू तिथे मीच सुद्धा तू माझं कौतुक केलं नाहीस. नाही चांगलं केलं होतंस म्हणजे तसं काम तू असं, पण तू छान काम केलंस असं नाही कधी येणार त्याच्यात. अशी ती स्मृतिचित्राची खूप आठवण आहे. त्याच्यामुळे मला ते असं इथे बसलेलं आहे की अरे पहिल्या प्रयोगाला एकही चूक न होता जो ठणकावून मी उभी राहिले त्याचं त्याला कौतुक वाटलं. वा वा बस. सुहास मावशी, तू जाहिराती सुद्धा केल्यास आणि तुझी एक जाहिरात तर इतकी फेमस झाली कालनिर्णयाची, आणि म्हणजे ती आत्ता सुद्धा युट्यूब वरती अवेलेबल आहे बघायला आणि तेवढीच आवडते. तू आणि सुधीर काका होता त्याच्यात. हा सुधीर होता. अगं बरेच असतं, म्हणजे 2-3 वेळा आम्ही कालनिर्णयाच्या केल्या जाहिराती. आणि दिलीप बरोबर केले, दिलीप प्रभावळकर बरोबर. त्याच्यानंतर बऱ्याच केल्यात म्हणजे त्या. आणि खूप मजा यायची करायला, कारण विनय करायचा ना ते. विनय आपटेच्या होत्या बहुतेक सगळ्या. आणि मग आपली फॅमिली ग, पांगम आणि दिलीप आहे, अमुक आहे तमुक, आपली आपलीच माणसं असायची सगळी तिथे. आणि स्क्रिप्ट खूप छान असायचं, अगदी थोडं आणि खूप सुंदर. मला आठवते अगं संजय मोनेच्या घरी केलेली आहे ती जाहिरात. हो म्हणजे आता मध्ये गेले होते तेव्हा ते जर म्हटलं मी त्या जाहिरातीला आली आहे बाबा, त्याच्यावर मला नाही आठवत, पण त्याच्या घरात केलेली आहे जाहिरात ती. त्याच्यामुळे ते घरगुती वातावरण खूप बरं असायचं ग. जाहिरातीला मला वाटतं मी पहिल्यांदाच कॅमेरा समोर उभे राहिले असं मला आठवतंय आत्ता तरी, कारण नाही तर कॅमेरा समोर उभं राहायची काही वेळ नाही आहे. आणि मग ते घरगुती बरं वाटत होतं. मजा आली होती कालनिर्णयाला, फार मजा आली. पण त्याच्यानंतर एकदा एक मी कुठली तरी टचवूड किंवा अशा पॉलिशची जाहिरात केली होती. अरे काय विनोदी प्रकार होता तो, की ते पॉलिश अमुक केलं की चहा सांडला तरी सुद्धा डाग राहत नाही, आणि चहाचा डाग राहायचा.
तो तसाच राहायचा. एक रात्रभर आम्ही शूटिंग करत होतो ते. अच्छा. आणि नाही तो डाग जायचा नाही. शेवटी आपल्या मेकअपचा रंग केला चहा म्हणून, मग तो ओतला आणि तो जेव्हा पुसला तेव्हा तो पुसला गेला होता. असे जाहिरात ही जाहिरात आहे शेवटी, किती म्हटलं तरी. म्हणजे प्रॉडक्टच्या जाहिराती बाबतीत कालनिर्णय वगैरे कशा पॉप्युलरच इतकं आहे आणि इतकं माहिती देणारं कॅलेंडर आहे ते, की ते त्याची जाहिरात वेगळीच होती. त्या असल्या प्रॉडक्टच्या त्याच्यामुळे मला फार कंटाळा यायला लागला नंतर. मग नंतर नाही केल्या बघ मी जाहिराती. आता सुद्धा अनेक विचारतात, कारण आज्या लागतात ना जिथे तिथे. म्हटलं नाही बाबा, मला नाही आता इंटरेस्ट वाटत करायला. तुला मुलं किती आणि आता काय करतात ती? त्यांचं करिअर खूप आहे ना, वास्ट आहे ना एकदम. आता मोठी झाली त्याच्यामुळे. मला 2 मुलं आहेत. माझी मोठी मुलगी सोनाली जोशी, माझ्या नवऱ्याचं नाव सुभाष जोशी. सुभाषबद्दलही थोडं सांगायला पाहिजे की तो जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलर होता संस्कृतचा, आणि त्याने इलेक्ट्रॉनिक्समधनं MSc करून ठाण्याला एक ॲपलॅब म्हणून कंपनी होती, तिचा मॅनेजिंग डिरेक्टर होता तो. आणि सगळ्याची आवड, जुडोचा ब्लॅक बेल्ट होल्डर होता तो. हो का? हो. त्याच्यामुळे भास्कर काका आणि सुभाषची त्याची ओळख आहे. हां. तर असं तो सर्वांगाने कामं करणारा. त्याने एकच नाटक लिहिलं, बाई खोळाबाई, ते विजयाबाईंनी केलं होतं. हां, म्हणजे जे मी जे म्हणते ना क्वालिटी, हा चाबूक मला माझ्या नवऱ्याकडनं मिळालेला आहे. करायचं तर टॉपमोस्ट करायचं, नाही तर नाही करायचं. फालतू फालतू गोष्टींमध्ये मन त्याचं कधी रमलं नाही, माझं रमवू दिलं नाही त्यांनी मला कधी. तर असं सुभाष जोशी. माझी मोठी मुलगी सोनाली जोशी, आता ती डॉक्टर आहे आणि इथे त्यांनी अनेस्थेशिया पूर्ण केलं, डिप्लोमा, आणि मग अमेरिकेला गेली आहे. आता ती म्हणजे MS झालं आहे तिचं, आणि स्पेशलायझेशन तिचं लिव्हर ट्रान्सप्लांटवर आहे. सो ती लिव्हर ट्रान्सप्लांटवर अनेस्थेशिया देते तिथे, आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये ती असिस्टंट प्रोफेसर आहे आता. आणि मुलगा माझा इथे त्यांनी BE केलं कम्प्युटरमध्ये, आणि मग अमेरिकेला जाऊन MS केलं. पण MSचा त्याचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये MS करून त्यांनी PhD केलं त्याच्यात. 6 वर्ष त्यांनी PhD केली आहे त्याच्यात. आणि आज आत्ता तो गुगलमध्ये आहे. ते अलेक्सा असतं ना गुगलचं, हे गुगल, त्या टीममध्ये आहे. आणि छान, आता दोघांची लग्न झाली आहेत. मला 4 नातवंड आहेत. अगं बाई. हां, सोनालीला एक मुलगी आणि मुलगा आहे, आणि हा दुसरा साकेत जोशी, त्याला 2 मुलगे आहेत. आणि सध्या माझा छान वेळ जातो, कारण या अलेक्सावर नातवंडांना गोष्टी सांगते मी. गप्पा मारतो आम्ही. पेंडेमिकमध्ये तर आत्ता रामायण, महाभारत, बिरबल बादशाह सगळं सांगून झालेलं आहे. असं आहे एकंदरीत. छान चाललंय. त्यांचे पोरं आता, ती पण मोठी होत आहेत नातवंड, मी म्हातारी होतीये आता. असा तो काळ चाललेला पुढे तसा चाललेला आहे. मगाशी असा विषय निघाला होता की तू संगीत विशारद आहेस. सो तुझी इच्छा नसली तरी सुद्धा आमच्या सगळ्यांची अशी खूप इच्छा आहे की तू काहीतरी 2 ओळी तरी आम्हाला गाऊन दाखव. अगं आवाज बघ, आता नाही मला म्हणता येणार. अगं नाही येणार. मी आनंदाने म्हटलं असतं, मला आलं असतं म्हणता तर. पण आधीच गेले 8-10 दिवस सर्दी होती, घसा गेलेला आहे, आणि आता माझा श्वास नाही राहत. अगं माझा श्वास केव्हाच गेला. माझा दौऱ्यांनी माझं गाणं संपवलं. म्हणजे दौऱ्यांमध्ये ती जागरण हे जे व्हायचं ना, ते माझं गाणं गेलंच. आणि माझ्या गाण्याला कोण जाणे दृष्ट लागली असं मला अनेक वेळा वाटतं, की विशारदपर्यंत जशी मी ओळीने शिकत गेले, त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये ही नाटकाची काय म्हणायचं, काटा टोचला म्हणून काय नाटकाची एक आवड लागली. मग मी केशवराव भोळ्यांच्याकडे 4 वर्ष गाणं शिकलेली आहे. तिथे त्यांनी मला भावगीत म्हणजे काय, त्याचा अर्थ कसा समजून म्हणायचं असतं, शब्दांकडे कसं लक्ष द्यायचं,
गाणं ऐकावं कसं हे सगळं मला केशवराव भोळ्यांच्याकडे शिकायला मिळालं. आणि त्याचा मला ड्रामा स्कूलला खूप उपयोग झाला. ड्रामा स्कूलमध्ये असेपर्यंत मी गात होते, पण इथे मुंबईत आल्यावर मला तसं नाटकच मिळालं नाही. मला संगीत नाटक माझ्या डोळ्यासमोर जे होतं तसं नाही मिळालेलं. ते राहिलं ते गाणं. आणि शिकवायची सुद्धा तुला सांगते खरंच दृष्ट लागण्यासारखा प्रकार आहे तो, की एक गुरुजी यायचे, ते सूर वेगळा. आता गुरुजीच्या ऐवजी गुरुमाता खरी लावायला हवी होती, पण ते आमचं काय त्यावेळेला जे कोण मिळाले ते सूर वेगळे. मी काळी 4 मध्ये ते पांढरी 1 मध्ये गाणार, त्याच्यामुळे ते वरच्या सुरात गाणार, मला ते कळायचं नाही. त्याच्यामुळे बहुतेक वेळेला ते जे शिकवायला यायचे ते फक्त स्वतःची मेहनत करून जायचे, मला गायला मिळायचंच नाही काही त्याच्यात. खरं मला शिकवलं विनायक पटवर्धनांचा मुलगा राम पटवर्धन. त्यांनी मला गाणं अतिशय सुंदर शिकवलं, म्हणजे विशारदच्या नंतर सुद्धा. ते घरी येत असं रादर त्यांनी ते इतकं चांगलं शिकवत होते की वडिलांनी मला तंबोरा घेऊन दिला त्यावेळेला. तोपर्यंत आम्ही क्लासमध्ये जाऊन शिकत होते याच्या इंगळ्यांच्या. आणि मग तिथून खरं सांगायचं आम्ही मैफली करायचो पुण्यात. हां, छोट्या छोट्या हॉलमध्ये. पुण्यात ती खूप पद्धत होती बरं का. छोट्या छोट्या मैफली इतक्या व्हायच्या, आमच्या घरी सुद्धा व्हायच्या. म्हणजे माझं माहेरचं आडनाव काळे, आमच्या घरामध्ये सुधीर फडके गाऊन गेलेले आहेत, बबन नावडीकर गाऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर हे तर नक्की मला आठवत आहेत, पण हे आमच्या घरात मैफली व्हायच्या. इनिगिनी 20-25 माणसं असायची. आज एक कॉफी किंवा चहा करायची सगळ्यांना, दॅट्स ऑल. देणं नसते घेणं नसते, पण मैफली व्हायच्या. तर तशा मैफली मी पण केलेल्या आहेत अशा काही ह्याच्यात. क्लासिकल गायची मी तिथे, पण गेलं नंतर माझं नाही काही राहिलं. म्हणजे आता मला गाता येत नाही त्याचं नाही एवढं फारसं वाईट वाटत, पण मला ऐकता तर येतं की नाही. मी खूप गाणं ऐकते. आता सकाळी उठून अशी सुंदर भावगीतं ऐकायला मिळाली. माणिक वर्माची भावगीतं, लता मंगेशकर, आशा भोसले. आता क्लासिकल मला ऐकायला आवडतं. गुलाम अली इज माय फेवरेट, त्याच्यामुळे त्याच्या गझल्स ऐकत बसते. मला खूप गाणं ऐकायला आवडतं, त्याच्यामुळे माझा वेळ छान जातो, तो काही प्रश्न नाही. पण आता रिटायर होताना मला एक सुलेखा असं वाटतं बरं का, की काही चांगलं काहीतरी करावं, थोडं काहीतरी चांगलं करावं जे मला घरात बसून करता येईल. तर माझ्या डोक्यात असं आहे की मी स्पीच शिकवू का, कुणाला ज्यांना इंटरेस्ट आहे. आणि अशा आता आमचं टॅग आहे ना ठाण्याला, एक ठाणा आर्टिस्ट गिल्ड म्हणून, त्याचे एक आले होते 10-12 लोक होते, त्यामुळे आम्हाला शिकवा. ते गेले ते असं त्यांना एक मला वाटतं 7-8 तासाचा एक कोर्स असा मी त्यांच्याकडनं करून घेतला होता. त्यांना आवडला होता, पण नंतर आपण नाही पुढे कोणी येत फारसं. आणि सिरियल मिळालं याचा अर्थ आपल्याला येत आहे ग, आता शिकायची गरज नसते. आणि माझं म्हणणं तिथेच गरज असते पहिली, की आता काम मिळालंय ना, मग आता मी ते काम चांगलं कसं करेन याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणून माझ्याच्याने होईल तेवढी मला काहीतरी करावंसं वाटतंय. चान्स मिळाला तर करेन, नाही तर नाही. खूप मजा आली, खूप मजा, खूप बरं वाटलं. एकतर तुझ्या समोर बसून इतकं छान मला काही शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं. शिकायला मला माहित नाही किती मिळालं, पण आपल्याला मजा आली गप्पा मारायला, एवढं नक्की. खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सुलेखा. तुझ्याबरोबर बोलायला म्हणून आणखी मजा आली, कारण काही गोष्टी येतात, रिपीट होतात, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा काहीतरी मला खूप वेगळं बोलायला मिळालं आज, त्याच्यामुळे बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.